नमस्कार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10वीचा जो मॅथ्सचा पेपर असतो त्याचा पेपर पॅटर्न कसं असतं हे पूर्णपणे शिकवणार आहे। मागील व्हिडिओमध्ये मॅथ्सच्या कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, म्हणजे कोणत्या चॅप्टरशी रिलेटेड किती मार्क्स येतात, किती मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन येतात, कशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे पूर्णपणे समजावलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न तुम्हाला समजावणार आहे की तो पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असतो, त्यात कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया 10वीचा पार्ट 1 आणि पार्ट 2 चा जो पेपर येतो, मॅथ्सचा जो क्वेश्चन पेपर असतो त्याचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीचे असतं। आता इथे ऑलरेडी मी बोर्डवर पूर्णपणे पेपर पॅटर्न लिहिलेला आहे, ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते। एक्सप्लेन करताना किती मार्क्सचे क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला किती सोडवायचे आहे हे पूर्णपणे समजून घ्या। त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्ही एक्झामला जाल, एक्झामच्या वेळेस जेव्हा आपल्या हातात पेपर येतं, कधीही घाई गडबड करायची नाही। सगळ्यात आधी 5 मिनिटं ऍटलीस्ट शांत बसून पूर्ण पेपर वाचून घेणं गरजेचं आहे, कारण तेव्हा आपल्याला कळतं की कोणते क्वेश्चन कसे आलेले आहेत, कोणते क्वेश्चन आपल्याला हार्ड वाटतायत। ते नॉर्मली एक वेळ टिकिंग करून घ्या, पेन्सिलने नॉर्मली टिकिंग करून घ्या। काय होतं, जेव्हा आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करतो ना, मग त्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं की हे सोडवू का हा सोडवू, हा क्वेश्चन घेऊ का तो क्वेश्चन घेऊ, असं नाही झालं पाहिजे। त्यामुळे जेव्हा कधी क्वेश्चन पेपर हातात येतं, शांत बसून सगळ्यात आधी ऍटलीस्ट 5 मिनिटं पुरेसे आहेत, त्यापेक्षा जास्त नाही लावायचं, नाहीतर तुम्ही त्यातच वेळ घालवा पेपर वाचण्यातच। तर तसं नाही करायचं, क्वेश्चन पेपर नीट आधी वाचून घ्यायचे। कोणते क्वेश्चन आलेले आहेत, आपण कोणते क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो हे आधी पाहणं गरजेचं असतं। तर सगळ्यात आधी क्वेश्चन पेपर नीट वाचून घ्यायचं, त्यातले कोणते आपल्याला इझिएस्ट क्वेश्चन असतात जे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो पटकन, त्या क्वेश्चन्सला आधी टिकिंग करून घ्यायचं। त्याचबरोबर जे पण ऑप्शनल क्वेश्चन आपल्याला वाटतं की या क्वेश्चन मधला मी सब क्वेश्चन जे आहे त्यातल्या ऑप्शन क्वेश्चन मधले हे क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकतो किंवा सॉल्व्ह करू शकते, तर त्यातलेही टिकिंग करून ठेवायचे। पण ते सॉल्व्ह करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही। आधी सर्व जे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, प्रत्येक मार्क्स जे पण इच क्वेश्चन जे मार्क्स डिस्ट्रीब्यूट केलेले असतात ते आधी सोडवून घ्यायचे आणि त्यानंतरच एक्स्ट्राचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। ओके, तर आता पहा, फर्स्ट क्वेश्चन जो येतो, फर्स्ट क्वेश्चन सगळ्यात सोपा क्वेश्चन असतो आणि याच्यामध्ये आपल्याला 8 आउट ऑफ 8 मार्क्स मिळालेच पाहिजे, असं हे टार्गेटच करायचं। त्यातले पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह योग्यरित्या केलंच पाहिजे। याच्यामध्ये पहिला क्वेश्चन नंबर 1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन ए अँड क्वेश्चन बी अशा प्रकारे टोटल 8 मार्कांचे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेले असतात। फर्स्ट क्वेश्चन जो आहे, एक क्वेश्चन 1 मधला ए क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात। ऑलरेडी आपल्याला ऑप्शन दिलेले असतात, काही सॉल्व्ह करायचे क्वेश्चन्स असतात त्यात, किंवा काही असे क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये विथ ऑप्शन लाईक लेखी कोणतेही क्वेश्चन असतील, मग त्याच्या ऑप्शन मध्ये जे आन्सर आहेत ते योग्यरित्या निवडून ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात। त्याच्यानंतर येतं सॉल्व्ह 4 आउट ऑफ 4। आपल्याला 4 क्वेश्चन दिलेले असतील, त्या 4 पूर्ण 4 आउट ऑफ 4 चे 4 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि या दोन्ही क्वेश्चन्सला प्रत्येकी 1 मार्क असतो। म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन 4 येतात, त्यातले 4ही आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्या प्रत्येकाला 1 मार्क आपल्याला मिळेल। त्याचबरोबर जे 4 क्वेश्चन्स दिलेले असतात ते सिंपलच असतात क्वेश्चन, ते 4 क्वेश्चन ही पूर्ण सॉल्व्ह करायचे आणि त्यात 4 पैकी 4 मार्क, म्हणजे प्रत्येकी 1 मार्क। अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चन जो असतो तो 8 मार्क्सचा क्वेश्चन असतो। ओके, आता हा 8 मार्क्सचा क्वेश्चन हे विथ ऑप्शन आहे। विथ ऑप्शन आणि टोटल मार्क्स हे दोन्हीही फर्स्ट क्वेश्चनला सेम असतात, कारण त्याच्यामध्ये ऑप्शन मिळत नाही, आपल्याला तो पूर्णपणे सॉल्व्ह करावाच लागतो। आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधीच ठरवायचं की पहिल्या क्वेश्चन मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजे, म्हणजे 8 मार्क आपले फिक्स झाले। ओके, आता नेक्स्ट असतं क्वेश्चन नंबर 2। याच्यामध्ये पहिला आहे कम्प्लीट 2 ऍक्टिव्हिटीज आउट ऑफ 3। आता रिलेटेड टू ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन येतील। आता ऍक्टिव्हिटीज हे वेगवेगळे येतील, आपल्या सिलेबसशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज कसे येतात हे मी पुढे तुम्हाला समजवणारच आहे। नेक्स्ट असतं सॉल्व्ह एनी 4 आउट ऑफ 5। आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 2 मधला ए जो आहे, याच्यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले असतात आणि त्यातले आपल्याला फक्त 2 सॉल्व्ह करायचे असतात आणि त्याला प्रत्येकी 2-2 मार्क असतात। 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले 2-2 मार्कांचे तर इथे आपल्याला 4 मार्क्स मिळतील।
आणि सेकंड क्वेश्चन जो आहे बी, क्वेश्चन नंबर 2 मधला जो बी क्वेश्चन आहे याच्यामध्ये पण 4 आउट ऑफ 5 असतील. आता 5 क्वेश्चन दिलेले असतील, त्यातले आपल्याला 4 क्वेश्चन फक्त सॉल्व्ह करायचे. आता जर समजा तुम्हाला सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतात तर शक्यतो जे क्वेश्चन तुम्हाला आता त्यातले वाटतच आहे की मी 5चे 5 सगळे क्वेश्चन नीट सॉल्व्ह करू शकतो, तर त्यात वेळ घालवत बसू नका. त्याच्यासाठी जागा सोडा आणि नंतर 5वा क्वेश्चन जो आहे ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सॉल्व्ह करा. काय होतं विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करून आलं तर एक्स्ट्रा मार्क भेटतील. नाही, हे जे मार्क्स डिस्ट्रीब्यूट होतात हे प्रत्येक क्वेश्चन वाईज असतात. आता जर का तुम्ही यातला 5 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्यातला जर का एखादा क्वेश्चन तुमचा रॉंग असेल तर तो तिथे एक जो एक्स्ट्राचं तुम्ही सॉल्व्ह केले त्याचे मार्क तिथंच ऍड होतील, पुढच्या क्वेश्चन मध्ये ऍड नाही होत, ते तिथंच ऍड होतात. मुलांना असं वाटतं की मी एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करून आलोय तर मला पूर्ण मार्क्स मिळतील, इथले नाही तर इथले मिळतील. नाही, क्वेश्चन वाईज तो मार्क्स डिस्ट्रीब्यूट होतात, त्याप्रमाणेच तिथे मार्क्स मिळतात. तर त्यामुळे जर का तुम्ही पूर्ण कॉन्फिडन्स असाल की माझे 4 क्वेश्चन जे मी सॉल्व्ह केले ते पूर्णपणे बरोबर आहेतच, तर त्यावेळेस वेळ न घालवता पुढच्या क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेणं गरजेचं आहे. कारण काही वेळेस काय होतं, विद्यार्थी खूप हुशार असतात, सॉल्व्ह करत बसतात, त्यांचं वेळेवर लक्षच नसतं. तर बोर्डाच्या एक्झाम मध्ये वेळ ही तेवढीच महत्वाची असते. वेळेवर लक्ष देऊन पूर्ण क्वेश्चन कसे सॉल्व्ह करता येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा प्रत्येक क्वेश्चन हे 2 मार्काला येतील. पहिले 2 ऍक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व्ह करायचे, प्रत्येकी क्वेश्चन 2 मार्क्स आहे आणि टोटल इथे 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन हे 6 मार्कांचा क्वेश्चन असतं. आणि सेकंड जो आहे तो विथ ऑप्शन 10 मार्क्सचा क्वेश्चन असतो आणि आपल्याला सॉल्व्ह करायचे फक्त 4 क्वेश्चन, प्रत्येकाला 2 मार्क्स. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स दिलेले असतात आणि आपल्याला त्यातले टोटल 8 मार्क्स. आता पहा याच्यामधला क्वेश्चन नंबर AB1 मधला AB आणि क्वेश्चन नंबर 2 मधला A, हे जे क्वेश्चन्स असतात ना सिंपल क्वेश्चन्स असतात. आता पेपरमध्ये पूर्णच हार्ड क्वेश्चन कोणीही टाकत नाही. जे पण पेपर बनवणारे आहेत टीचर्स, रिस्पेक्टेड टीचर जे पण असतील ते कधीही पूर्णपणे हार्ड पेपर बनवत नाही. पहिले जे क्वेश्चन्स असतात ना त्यातले 40% क्वेश्चन हे इझिएस्ट क्वेश्चन असतात आणि शक्यतो विद्यार्थ्यांनी त्या 40% क्वेश्चन मध्ये आउट ऑफ मार्क्स कसे मिळतील याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर पहा बी क्वेश्चन, ते क्वेश्चन नंबर 3 A आणि B याच्यामध्ये मीडियम क्वेश्चन्स असतात. मीडियम म्हणजे ना जास्त सिंपल असणार ना जास्त हार्ड असणार, इझी पण असतील, फक्त विद्यार्थ्यांनी योग्यरित्या करणं गरजेचं असतं. थोडं लॉजिक लावायचे, थोडं आपलंही डोकं लावायचे त्यात आणि योग्यरित्या सॉल्व्ह करायचे. ओके, आता याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्येही तसंच असतं. कोणतीही एकच ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची आउट ऑफ 2. आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले असतील, त्यातला एकच क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 3 मार्क्स असतात. आपल्याला एकच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, इच क्वेश्चन 3 मार्क्स असतात. तसं विथ ऑप्शन 6 मार्क आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये दिलेले असतात आणि आपल्याला मिळवायचे फक्त 3 मार्क्स. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3 मधलं B, सॉल्व्ह एनी 2 आउट ऑफ 4. यामध्ये सुद्धा 4 क्वेश्चन्स दिलेले असतील, त्यातले आपल्याला फक्त 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्या प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स असतात. म्हणजे कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, प्रत्येकी 3 मार्क्स आणि आपल्याला टोटल इथे मार्क्स मिळतात 6 आणि विथ ऑप्शन हे मार्क्स असतात 12, कारण तिथं 4 ऑप्शन्स दिलेले असतात. तर शक्यतो निवड करताना असे क्वेश्चन निवडायचे ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे कॉन्फिडंट आहोत. जर आपल्याला 4 पैकी 2 एकदम चांगल्या पद्धतीने जे पण क्वेश्चन करता येतील तेच क्वेश्चन तिथे सॉल्व्ह करायचे सगळ्यात आधी. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, सॉल्व्ह एनी 2 आउट ऑफ 3. आता पहा जसं मी सांगितलं मीडियम क्वेश्चन, इझी क्वेश्चन, 40% पेपर जो असतो तो इझी क्वेश्चन्सचा असतो, 40% पेपर जो असतो तो मीडियम असतो आणि राहिलेले 20% जे आहेत हे लास्ट 4 आणि 5 या 2 क्वेश्चन्स मध्ये असतात. त्याच्यामध्ये हे हार्ड क्वेश्चन्स असतात आणि मुलं तेच काही वेळेस काय होतं, विद्यार्थी तिथंच चुकतात, विद्यार्थी तेच स्किप करून टाकतात. काही वेळेस नाही तर जास्त वेळेस तेच होतं, विद्यार्थी तेच क्वेश्चन स्किप करतात कारण तिथं थोडंसं कॉमन सेन्स वापरायचं असेल, थोडं आउट ऑफ सिलेबस तिथे क्वेश्चन्स येतात. आता आउट ऑफ सिलेबस म्हणजे असं नाही की वेगळंच काहीतरी टाकतील, नाही, कॉन्सेप्ट तोच असतो, फॉर्म्युलाज तेच असतात, सगळं तेच असतं, फक्त आपण तेवढं प्रॅक्टिस केलेली नसते त्यामुळे आपल्याला हार्ड वाटतं. तर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो शक्यतो आउट ऑफ सिलेबस असतो, म्हणजे जे पण क्वेश्चन असणार तो थोडा वेगळाच आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 4 आणि 5
हे जे आहेत याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स येतात नॉर्मली हाफ क्वेश्चन जो पण सॉल्युशन असेल तो इझी असेल, आपल्याला सुरुवात इझिली करता येईल आणि शेवट जो आहे त्याचा थोडासा हार्ड होतो. तर हे जे आहेत दोन्ही क्वेश्चन याच्यामध्ये 20% क्वेश्चन जे आहेत ते हार्डच असतात. म्हणजे पेपर पॅटर्न मध्ये जर आपण पूर्ण पेपर पाहिलात तर पूर्ण पेपरमध्ये 40% क्वेश्चन इझी असतात, 40% क्वेश्चन हे मीडियम असतात आणि राहिलेले 20% जे क्वेश्चन्स असतात ते हार्ड असतात. आणि ते हार्ड क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्येच असतात. ओके, आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला फक्त 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आउट ऑफ 3, म्हणजे 3 ऑप्शन्स दिलेले असतात आपल्याला. त्यातले असे 2 निवडायचे जे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे कॉन्फिडंट आहोत की हे क्वेश्चन मला पूर्णपणे सॉल्व्ह करता येतात. तर तसेच निवडायचे आणि याच्यामध्ये प्रत्येकी क्वेश्चनला 4 मार्क असतात, प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क असतात आणि टोटल आपल्याला 8 मार्क्स मिळवायचे. विथ ऑप्शन 12 मार्कांचा हा क्वेश्चन असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, सॉल्व एनी वन आउट ऑफ 2. फक्त 2 क्वेश्चन दिलेले असतात, आपल्याला फक्त एकच सॉल्व्ह करायचं, कोणताही एक, आणि त्याच्यासाठी 3 मार्क्स दिलेले असतात. प्रत्येक एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला 3 मार्क्स, प्रत्येकी 3 मार्क्सचा तो क्वेश्चन असतो आणि इथे मार्क्स आपल्याला 3 मार्क्स मिळवायचे. विथ ऑप्शन आपल्याला 6 मार्कांचा तिथं क्वेश्चन दिलेला असतो. अशा प्रकारे टोटल आपल्याला मार्क्स मिळवायचे 40 आणि विथ ऑप्शन आपला पेपर असतो 60 मार्क्सचा, जो मी काल तुम्हाला सांगितलेला होता. ओके, तर अशा पद्धतीने हा पेपर पॅटर्न असतो. याच्यामध्ये फक्त क्वेश्चन नंबर 4 किंवा 5, आता हे जे पेपर बनवणारे आहेत, जे पण रिस्पेक्टेड टीचर्स आहेत, त्यांच्यावर डिपेंड असतं की ते हार्ड क्वेश्चन कोणत्या क्वेश्चन मध्ये टाकतात, 4th मध्ये टाकतात की 5th मध्ये टाकतात, किंवा आउट ऑफ सिलेबस जे पण ऍक्टिव्हिटीज टाईप क्वेश्चन असतात ते कोणत्या याच्यात टाकतात ते कोणालाही नाही माहित. बोर्ड पेपर जे सेट करतात ते त्यांनाच माहिती असतं. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो. शक्यतो विद्यार्थ्यांनी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये कसं आउट ऑफ मार्क्स मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये मार्क्स जाण्यासारखं काहीच नसतं, कुठेही आपण मार्क्स जाऊच दिले नाही पाहिजे, आपण पूर्णपणे ते क्वेश्चन सॉल्व्ह केलेच पाहिजे, कारण इझिएस्ट क्वेश्चन असतात ते. ओके, आता हा पेपर पॅटर्न जो आहे सेम असतो पेपर 1 आणि पेपर 2 ला. ऑलरेडी मी हेडिंगला टाकलेलं आहे. पेपर पॅटर्न हे दोन्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 साठी दोन्हींसाठी पेपर पॅटर्न हा अशाच पद्धतीने असतो. दोन्हींमध्ये जे पण क्वेश्चन्स आहेत, इझी क्वेश्चन्स, मीडियम क्वेश्चन्स, हार्ड क्वेश्चन, यांचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा तशाच पद्धतीने केलेलं असतं. ओके, तर अशा पद्धतीने हा आपला पेपर पॅटर्न असतो 10वीच्या मॅथ्सच्या बोर्ड एक्झामचा. नक्कीच तुम्हाला हे पूर्णपणे पेपर पॅटर्न समजला असेल. अशाच पद्धतीने पेपर पॅटर्न समजून जे पण क्वेश्चन्स लास्ट इयरचे जे क्वेश्चन्स असतील, म्हणजे क्वेश्चन पेपर जे असतील ते नक्की सॉल्व्ह करून पाहत जा. जर काही डाऊट्स असेल तर नक्की विचारा. याच्यामध्ये काही वेगळं असेल तर कमेंटच्या थ्रू नक्की मलाही सांगा, काही नवीन असेल तर मलाही कळेल. त्याचबरोबर घरी अशी प्रॅक्टिस करत राहा, पेपर पॅटर्न समजून घ्या आणि जेव्हा कधी तुम्ही परीक्षेला जाल सगळ्यात आधी शांत बसून पूर्ण पेपर वाचून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी पेपर नीट वाचून घ्यायचं. कोणत्याही परीक्षेला असो, स्कूलमधले कोणतेही एक्झाम असेल किंवा कोणतेही तुम्ही वेगळे काही एक्झाम्स देत असाल पुढे जाऊन, तर सगळ्यात आधी पेपर नीट वाचणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पूर्णपणे वाचाल तेव्हाच तुम्हाला कळेल की कोणता क्वेश्चन कसा आलेला आहे किंवा कोणता क्वेश्चन आपल्यासाठी इझी आहे किंवा कोणता क्वेश्चन आपण योग्यरित्या नाही करू शकत. तर हे पूर्णपणे आधी समजून घ्यायचं, पण त्यासाठी जास्त वेळ घालवायचा नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल पेपर वाचायला सांगितलं, बसला अर्धा तास वाचत नाही. विदिन 5 मिनिट पूर्णपणे शांत समजून घ्यायचं की पेपर कसा आहे, कोणते क्वेश्चन आलेले आहेत, कोणते क्वेश्चन आपण योग्यरित्या करू शकतो, हे पूर्णपणे समजून घ्यायचं. ओके, उद्या भेटूया फर्स्ट चॅप्टर घेऊन, मॅथ्स पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1. ओके, तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.